बापू बिरूचा नियम सगळ्यांना सारखा, मग तो कोणी असो. हे वाक्य त्यांनी म्हटलं आणि स्वतःचा पिस्तूल काढून स्वतःच्याच मुलाला तानाजीला भर रस्त्यात गोळी ठोकली. हा कोणत्याही फिल्म मधला प्रसंग नाहीये, तर खरा प्रसंग आहे. बापू बिरू वाटेगावकर आणि त्यांचा मुलगा तानाजी यांच्यातला. 1980च्या दशकात तानाजीने परस्त्रीवर हात टाकला आणि कोणत्याही गरीबावर अन्याय किंवा कोणत्याही महिलेसोबत गैरवागणूक करणं हे बापू बिरूच्या नियमांविरोधात होतं आणि ही चूक तानाजीने केली होती. बापू बिरूंनी तानाजीला समोर बोलावलं आणि गुन्ह्याची कबुली घेतली. तानाजीने गुन्हा कबूल केला, माफी मागितली, तरी सुद्धा त्यांनी स्वतःच्या मुलावर गोळी झाडली. कारण बापू बिरूंच्या नियमानुसार गुन्हा हा गुन्हाच असतो, मग तो कोणीही असो, माफी नाही. असे होते बापू बिरू वाटेगावकर. डोक्यावर पिवळं मुंडासं, कपाळावर भंडारा, पांढरी दाढी आणि खांद्यावर काळी घोंगडी असा वेश. सांगलीचे रॉबिनहूड म्हणून त्यांची ख्याती आजही आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा वारणा नद्यांच्या खोऱ्यात आजही कोणी बापूंचं नाव काढलं तरी लोक आदराने हात जोडतात.